दिल्लीत राजीनामा झाला असला तरी त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणाला त्याचे हादरे बसण्याची शक्यता आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीतून तातडीनं बोलावण्यात आले। राज्यात नेमक्या काय घडामोडी सुरू आहेत आणि प्रधानांचा राजीनामा कुणाला भवणार आणि कुणाला फावणार यावरचा हा रिपोर्ट। प्रधानांचा राजीनामा, महाराष्ट्रात भूकंप। फडणवीस शिंदेंना दिल्लीत बोलावणं। फडणवीस शिक्षण मंत्री होणार, राऊतांचा दावा। दिल्लीतल्या घडामोडींमुळे महाराष्ट्रातली राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। कारण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले। त्यामुळे राज्यातही मोठ्या राजकीय बदलांबाबत जोरदार हालचाली सुरू असल्याचं बोललं जातंय। कारण यावेळी केंद्रात मोठं मंत्रीपद रिक्त झालंय आणि या चर्चेला बळ देणारं विधान ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केलंय। योगायोग म्हणा किंवा दुर्दैव, पण फडणवीसांची शिक्षण मंत्रीपदावर वर्णी लागू शकते असा दावा राऊत यांनी केलाय। कदाचित मला असंही वाटतंय की धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते। कारण ते वकील आहेत, शिक्षित आहेत, अनेक विषय मांडत असतात। मला ही शक्यता जास्त वाटते, कारण केंद्रामध्ये जाण्यासंदर्भात सातत्याने चर्चा होत्या आणि आता योगायोगानं किंवा दुर्दैवानं फडणवीसांच्या HRD मिनिस्ट्री रिकामी झाली आहे, तर देवेंद्र फडणवीस यांना तिथे संधी मिळू शकते। फडणवीसांना दिल्लीत जबाबदारी मिळणार असल्याचा दावा यापूर्वीच विरोधकांनी अनेकदा केलाय। मात्र तो फडणवीसांनी प्रत्येक वेळी खोडून काढलाय। विशेष म्हणजे प्रधानांच्या राजीनाम्यापूर्वी काही तास आधी पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्तानं महापूजा केल्यानंतर फडणवीसांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलंय। जे दिलं आहे ते उत्तम आहे, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं असं आपण म्हणतो ना। तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते पाहावे, चित्त असू द्यावे समाधानी। तसा समाधानी आहे मी, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली। तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आपण मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातून जाऊ देणार नसल्याची मिश्किल टिप्पणी केली। पुढच्या वर्षी दिल्लीत जाणं होईल नाही, मला महाराष्ट्रातच राहायचंय आणि मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार। असं असलं तरी फडणवीसांसोबत एकनाथ शिंदेंनाही दिल्लीचं बोलावणं आहे। कारण ठाकरे सेनेतले 6 खासदार शिंदे सेनेत आल्यापासून एकनाथ शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या। केंद्राला डिलिमिटेशन विधेयक पारित करून घेण्यासाठी जे संख्याबळ हवंय त्याला शिंदेंनी मोठा हातभार लावलाय। त्यामुळे भाजपचे वरिष्ठ त्यांच्यावर खुश असल्याचं बोललं जाते। आणि आता योगायोगानं केंद्रातील घडामोडींना वेग आल्यामुळे शिंदेंबाबत चर्चेनी जोर धरलाय। असं असलं तरी दिल्लीश्वरांच्या मनात नेमकं काय आहे त्यावर महाराष्ट्रातल्या खुर्च्यांचा खेळ अवलंबून आहे। त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा कुणासाठी दुर्दैव आणि कुणासाठी सुदैव याकडे साऱ्या राजकीय विश्वाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।